नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी आपण इंडियन पॉलिटीचा जो मूलभूत हक्क हा टॉपिक आहे, सर्व एक्झामसाठी इम्पॉर्टंट केसागर पब्लिकेशनच्या इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या पुस्तकातून आपण घेत आहोत, ज्याला आपण इंडियन पॉलिटीचं बायबल म्हणतो. एम लक्ष्मीकांत आता नवीन एडिशन आलेली आहे, मराठीमधून तुम्ही घेऊ शकता. लक्ष्मीकांत भाग 1 आणि भाग 2 अशी दोन पुस्तकं मिळतात. सध्या तरी आपण भाग 1 मधून लेक्चर घेत आहोत. भाग 2 पहिला मेन्स साठी वापरला जायचा, पण आता इथून पुढे तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितलेले असतील तर तुम्हाला मेन्सच्या सिलेबस मधून सुद्धा प्रिलिमला क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. तर मूलभूत हक्क हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण मूलभूत हक्कांचा उद्देश, मूळ घटनेमध्ये समाविष्ट असलेले मूलभूत हक्क, मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर राज्याची व्याख्या, दृष्टिक्षेपामध्ये मूलभूत हक्क, मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायदे. हा वाला पॉइंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, काल आपण डिस्कस केला होता. त्याच्यानंतर कलम 13 मधील घटना दुरुस्तीनुसार घटना दुरुस्ती हा कायदा नाही. इथे तुम्हाला केशवानंद भारती खटला लक्षात ठेवायला सांगितला होता. आणि आपण सुरू केले होते समतेचा हक्क. समतेचा हक्क याच्यामध्ये आपण कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, एक नकारात्मक संकल्पना आहे, एक सकारात्मक संकल्पना आहे. या दोन्ही संकल्पना काल आपण बघितलेल्या होत्या. दोन्ही संकल्पनांच्या मागचा उद्देश पण आपण बघितला होता. कायद्याचं राज्य म्हणजे काय, ABDC यांनी केलेली व्याख्या आपण बघितली होती. आता इथं आपल्याला ही जी संकल्पना आहे कायद्याचं राज्य, या संकल्पनेचे 3 घटक किंवा 3 वैशिष्ट्ये, बरोबर, ते बघायचे आहेत. तर कायद्यापुढे समता ही जी संकल्पना आहे, हे ब्रिटिश विधितज्ञ ABDC यांनी मांडलेल्या कायद्याचे राज्य या संकल्पनेचा घटक आहे, हे आपण बघितलं होतं, बरोबर. तर इथे बघा, मनमानी अधिकार नाहीत म्हणजे जर कायदा मोडलाच नाही आणि तरी पण त्या व्यक्तीला शिक्षा झाली, त्याला काय म्हणायचं, मनमानी अधिकार. कायदा मोडल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होणार नाही, हे वैशिष्ट्य आहे कायद्याचे राज्य या संकल्पनेचं, बरोबर. कायद्यापुढे समानता म्हणजे सगळ्या नागरिकांना, भले ते गरीब असू दे, श्रीमंत असू दे, उच्च असू दे, निम्न असू दे, अधिकारी असू दे किंवा सामान्य असू दे, सर्वांसाठी सामान्य न्यायालये लागू करीत असलेले सामान्य कायदे सर्वांना सारखेच लागू होतील, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कोणीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, पण जर दर्जा किंवा स्थिती काहीही असली तरी त्याला राज्याचा सर्वसाधारण कायदा लागू आहे आणि तो कुठे येतो, न्यायाधिकरणाच्या कक्षेमध्ये येतो. हे सगळं आपण काल बघितलेलं होतं, ठीक आहे. आता आपण कलम 14 स्टार्ट केलेलं होतं. कलम 14 मध्ये जे कायद्याचं राज्य मांडलेलं आहे, कायद्याचं राज्य हे आपल्या राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे का. तुम्हाला कंबाईनच्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन विचारला होता की खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तर कायद्याचं राज्य हे आपल्या राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. कोणी सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, बरोबर. मग जी मूलभूत वैशिष्ट्ये असतात, जे बेसिक स्ट्रक्चरचा भाग असतात, ते दुरुस्ती करून सुद्धा संपुष्टात आणता येत नाहीत. म्हणजे घटना दुरुस्ती करून सुद्धा हे वैशिष्ट्य तुम्ही काढून टाकू शकत नाही. असंच आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. हे वैशिष्ट्य घटना दुरुस्ती करून काढून टाकता येते का, नाही, कारण हे बेसिक स्ट्रक्चर आहे. बेसिक स्ट्रक्चर मधला कुठलंही मूलभूत वैशिष्ट्य काढून टाकता येत नाही किंवा संपुष्टात आणता येत नाही. तर समतेचं तत्व आपण बघितलं आता, बरोबर. आता या समतेच्या तत्वाला काही अपवाद आहेत का. समतेच्या तत्वाला बघा, मूलभूत हक्क आपण बघतोय, मूलभूत हक्क आपल्या घटनेनं आपल्याला दिलेत. मग टीका करणारे काय टीका करतात आपल्या घटनेवरती की मूलभूत हक्क जरी दिले असले तरी तिथं अपवादच जास्त आहेत, त्याच्यामुळं या मूलभूत हक्कांचा काही फायदा नाही, असं पण टीका केली जाते.
प्रत्येक मूलभूत हक्काला तुम्हाला अपवाद मिळणारच आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला समतेच्या तत्वासंबंधी अपवाद दिलेले आहेत. कायद्यापुढे समानता हा नियम निरपेक्ष नाही, म्हणजे कसं आहे, सापेक्ष आहे. असे शब्द तुम्हाला आयोग वापरू शकतो. निरपेक्ष नाही म्हणजे, निरपेक्ष नाही याचा अर्थ काय, की त्याला कुठलाच अपवाद नाही, असं आहे का, नाही, तर त्याला घटनात्मक आणि इतर अपवाद आहेत. सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट कोणती, की याला घटनात्मक अपवाद आहेत आणि इतर पण अपवाद आहेत. कोणते अपवाद आहेत बघा. पहिला अपवाद आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना संरक्षण देण्यात आलंय. आपण काय बघितलं होतं पाठीमागं, आपण पाठीमागं बघितलं होतं की सगळ्या नागरिकांना समान कायदे, बरोबर. पण इथे अपवाद काय सांगितलंय तुम्हाला, की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना खालील प्रमाणे संरक्षण देण्यात येतं. कोणतं कलम आहे, कलम 361. या कलमाला IMP करा. समतेच्या तत्वासंबंधी जे अपवाद आहेत त्याच्यामध्ये कोणते आर्टिकल येतात, कलम 361. कलम 361 मध्ये हे जे आपण बघतोय, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना संरक्षण देण्यात आले, तर त्यांच्या पदाचे अधिकार, यांची जी पद आहे त्यांच्या पदाचे अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासंबंधी, बरोबर, राष्ट्रपती किंवा राज्यपाल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी नाहीत किंवा नसतात. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला असं वाक्य देतात की राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांच्या पदाचे अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासंबंधी कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असतात आणि नसतात. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, नसतात. ठीक आहे, उत्तरदायी नसतात. पुढचा पॉइंट आहे, राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरुद्ध त्यांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये कोणतीही फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही. तुम्हाला फौजदारीच्या ठिकाणी दिवाणी हा शब्द सुद्धा टाकला जाऊ शकतो, पण कोणती प्रक्रिया सुरू करता येत नाही, फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या कार्यकाळात त्यांच्या अटकेची किंवा तुरुंगवासाची कारवाई करता येत नाही. म्हणजे काय बघा, त्यांना कार्यकाळाचं संरक्षण असतं. त्यांच्या कार्यकाळामध्ये ना त्यांच्यावरती कोणती फौजदारी प्रक्रिया सुरू करता येते, ना त्यांच्या कार्यकाळामध्ये अटक किंवा तुरुंगवासाची कारवाई करता येते, किंवा त्यांचे जे अधिकार कर्तव्य आहेत ते पार पाडताना ते कुठल्याही न्यायालयाला उत्तरदायी नसतात. म्हणजे इथं अपवाद दिसून येतो तुम्हाला समतेच्या तत्वासंबंधी, बरोबर. इतरांना हे आहे का, असं नाही. राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी त्यांच्या वैयक्तिक अधिकारात, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे बघा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्यांच्या वैयक्तिक अधिकारात केलेल्या कोणत्याही कृतीबाबत विहित तरतुदीनुसार 2 महिन्यांची सूचना, हे तुम्हाला टाइम पिरियड विचारला जातो. अधिकार कोणता आहे, वैयक्तिक आहे, तर वैयक्तिक अधिकारामध्ये त्यांनी एखादी कृती केली आहे, बरोबर, तर 2 महिन्यांची सूचना दिल्याशिवाय त्यांच्या सेवा काळामध्ये त्यांच्या विरुद्ध कोणताही दिवाणी दावा दाखल करता येत नाही. हे झालं वैयक्तिक अधिकाराशी रिलेटेड. आणि इकडे आपण काय बघितलं होतं, राष्ट्रपती आणि राज्यपाल म्हणून कार्यालयात जे काम करतायत तिथं फौजदारी प्रक्रिया सुरू करता येत नाही, बरोबर. मग संबंधित कृती, आता इथं पुढचा एक पॉइंट आहे बघा, इथं मग एक क्वेश्चन निर्माण होतो की वैयक्तिक अधिकारामध्ये त्यांनी एखादी कृती केली, बरोबर, वैयक्तिक अधिकारामध्ये कृती केली, पण ही कृती त्यांनी राष्ट्रपती किंवा राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर केली असेल किंवा आधी केली असेल, दोन्हीसाठी हा रूल इथं लागू होतो की राष्ट्रपतींनी जरी त्यांच्या कार्यभार हाती घेण्याच्या आधी कृती केलीये किंवा नंतर केली तरी सुद्धा त्यांना 2 महिन्याची सूचना दिल्याशिवाय त्यांच्यावरती दिवाणी दावा दाखल करता येत नाही. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. हे झालं आपलं पहिला अपवाद. दुसरा अपवाद बघा, संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या, संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहातील कामकाजाबाबत वृत्तपत्रामध्ये किंवा रेडिओ किंवा दूरदर्शनवर प्रसिद्ध केलेल्या बहुतांशी
खऱ्या अहवालाबाबत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध न्यायालयात दिवाणी किंवा फौजदारी खटला दाखल करता येत नाही. पुन्हा एकदा रिपीट करते मी. काय दिलंय बघा, संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहातील कामकाजाबाबत वृत्तपत्रामध्ये किंवा रेडिओवरती किंवा दूरदर्शनवर प्रसिद्ध केलेले बहुतांशी खरे अहवाल असतात ना, त्या अहवालाबाबत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध न्यायालयामध्ये दिवाणी किंवा फौजदारी दावा दाखल करता येत नाही. कलम कोणता आहे? कलम 361A आहे. कलम लक्षात ठेवा बरं का. याच्यानंतर आहे संसदेमध्ये किंवा संसदेच्या समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत किंवा मतदानासंदर्भात कोणत्याही न्यायालयात संसद सदस्याविरुद्ध खटला दाखल करता येत नाही. हे आहे कलम 105. म्हणजे तुम्हाला ना समतेच्या तत्वासंबंधी अपवादाविषयी जर कलम विचारली तर कलम 361, कलम 361A, कलम 105 आणि शेवटचं कलम पुढचं कलम आहे कलम 114. कलम 114 मध्ये काय आहे बघा, राज्य विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत. आता पाठीमागे आपण काय बघितलं होतं? संसदेमध्ये बघितलं होतं. जसं संसदेमध्ये आहे तसंच राज्यामध्ये पण आहे. विधिमंडळामध्ये वक्तव्य केलंय, मतदान केलंय, तर राज्य विधिमंडळाच्या सदस्याविरुद्ध सुद्धा न्यायालयात खटला दाखल करता येत नाही. कलम 114. आता इथं तुम्हाला कलम 31C बद्दल दिलेला आहे. पण लक्षात घ्या विद्यार्थी, कलम 31C ला इतकं इम्पॉर्टन्स देतात, पण आयोगाने तुम्हाला कधीच कलम 31C वरती इतका डिटेलमध्ये क्वेश्चन विचारलेला नाही. कलम 31C हे जे आहे ना, कलम 14चा अपवाद आहे का नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. तर कलम 31C कलम 14चा अपवाद आहे. त्याच्यामुळं कलम 39च्या उपकलम B व उपकलम C मध्ये असलेल्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने केलेल्या कायद्याला कलम 14चं उल्लंघन होतं या कारणावरून आव्हान देता येत नाही असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. बरोबर. कलम 31C मध्ये काय म्हटलंय की कलम 39 कुठे येतं? कलम 39 मार्गदर्शक तत्वामध्ये. तर कलम 39चं जे उपकलम B आहे आणि उपकलम C आहे याच्यामध्ये जी मार्गदर्शक तत्व आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्याने काय केलंय? एखादा कायदा केलाय आणि तो कायदा या कलम 14चं उल्लंघन करतो, या कारणावरून त्या कायद्याला आवाहन देता येत नाही. हे तुम्हाला दिलेलं आहे 31C मध्ये. म्हणजे जेव्हा 31C प्रवेश करतं तेव्हा कलम 14 बाहेर जातं, काहीच संबंध राहत नाही कलम 14चा, असं कोणी म्हटलेलं आहे? सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. बरोबर. क्लिअर. पुढचा अपवाद आहे परदेशी सार्वभौम म्हणजे शासक, परदेशी वकील असतील तर या लोकांना फौजदारी आणि नागरी खटल्यापासून संरक्षण मिळतं का? तर मिळतं. लक्षात ठेवा. परदेशी सार्वभौम शासक, परदेशी वकील यांना फौजदारी आणि नागरी खटल्यापासून संरक्षण मिळतं. संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत, संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या संस्थांना परदेशी वकिलांप्रमाणे संरक्षण असतं. टोटल आपण किती पॉइंट बघितले अपवाद मध्ये? 7 पॉइंट बघितलेले आहेत. 7ही पॉइंट वरती आयोगाने याच्या आधी पण क्वेश्चन विचारलेत आणि याच्या नंतर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो. इथं करा. बर. कलम 31C करा. कलम 31C मूलतः घटनेत होतं का? पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर कलम 31C मूलतः घटनेमध्ये नव्हतं. कधी ऍड केलं? 1971 25वी घटना दुरुस्ती. बरोबर. भारतीय घटनेच्या भाग 3च्या दुरुस्ती संदर्भात जटिल वादविवाद आणि वेगवेगळ्या स्पष्टीकरणांचा परिणाम. तर हे सगळं करू नका, फक्त 2 पॉइंट करा की 31C घटनेमध्ये होतं का? नव्हतं. कधी ऍड झालं? 1971 मध्ये. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 25व्या घटना दुरुस्तीनुसार. बरोबर.
DPSP अनुच्छेद B.C. अंमलबजावणी करण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांच्या प्रमाणीकरणाची तरतूद आहे. बरोबर. जरी ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असले तरी सुद्धा. 1973 केशवानंद भारती प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर काय केलं? आवाहन देण्यात आलं. बरोबर. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खंडपीठानं काय सांगितलं? राज्य धोरणाचे निर्देशक तत्व सर्वसमावेशक आणि भक्कम करण्यासाठी, वाढीसाठी ही जी वरची तरतूद आहे तर त्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा जरी मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसले तरी सुद्धा सर्वसमावेशक भक्कम वाढीसाठी, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी हे सगळं आवश्यक आहे. आणि कलम 14 आणि कलम 19च्या तावडीत सापडण्यात येणार नाही याची काळजी घेतली. कधी कधी DPSP ची उद्दिष्टे मिळवण्यासाठी काय करावं लागतं? समानतेचे उल्लंघन करणारे कायदे करावे लागतात असं तुम्हाला इथं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं दिसून येतं. कलम 31C वरती जास्त विचार करू नका. कलम 31C जितकं तुम्ही डीप मध्ये जाल त्याचा काहीच फायदा होणार नाही, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला एवढे लेंदी क्वेश्चन विचारत नाही. याच्यानंतर आहे कलम 15. कलम 14 इथं आपलं कंप्लीट होतं. कलम 15 आहे की काही कारणांवरून भेदभाव करण्यास बंदी. काही कारणांवरून भेदभाव करण्यास बंदी. आता तुम्हाला ना केवळ हा शब्द येऊ शकतो एक्झाम मध्ये. केवळ ते कशासाठी बघा. केवळ इथं दिलंच आहे बघा. केवळ धर्म, वंश, लिंग, जात किंवा जन्म ठिकाण हीच कारण असतील तर राज्य कोणत्याही नागरिकांविरुद्ध भेदभाव करणार नाहीत. आणि याच्या व्यतिरिक्त जर कारण असतील, शिक्षण असेल, एखाद्याचा हुद्दा असेल, तर करू शकतं का राज्य भेदभाव? करू शकतं. म्हणजे म्हणून इथं केवळ हा शब्द महत्वाचा आहे. धर्म, वंश, लिंग, जात आणि जन्म ठिकाण अशी तरतूद कुठं मिळते? कलम 15 मध्ये मिळते. बरोबर. या तरतुदीमध्ये भेदभाव आणि केवळ हे शब्द महत्वाचे आहेत. भेदभाव म्हणजे काय? प्रतिकूल भिन्नत्व किंवा इतरांपेक्षा विरोधी पक्षपात. म्हणजे तू वेगळ्या धर्माचा आहे, तू वेगळ्या धर्माचा आहे, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही स्त्री आहात, असा भेदभाव. बरोबर. आता इथे जो केवळ शब्द आला ना, या शब्दावरून इतर कारणामुळे केलेल्या भेदभावाला प्रतिबंध नाही. म्हणजे जर राज्यानं एखाद्या पर्सनला त्याच्या हुद्द्यावरून भेदभाव केला, त्याच्या एज्युकेशन वरून भेदभाव केला, तर तुम्ही इथं म्हणणार का की कलम 15चं उल्लंघन झालं? नाही. कारण का? घटनेमध्ये तुम्हाला केवळ हा शब्द दिसतोय. फक्त धर्म, वंश, लिंग, जात आणि जन्म ठिकाण या कारणामुळे भेदभाव करायचा नाही. इतर कारणामुळे भेदभाव केला जाऊ शकतो. ओके. पुढे आहे कलम 15च्या दुसऱ्या तरतुदीत काय म्हटलंय की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण या कारणामुळे दुकानं असतील, सार्वजनिक उपहारगृह आहेत, सार्वजनिक करमणुकीच्या जागा आहेत आणि पूर्णतः किंवा अंशतः, बघा हे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, पूर्णतः सरकारच्या अनुदानातून चालवले जाणारे किंवा अंशतः सरकारच्या अनुदानातून चालवले जाणारे सार्वजनिक विहिरी असतील, तलाव आहे, स्नानगृह आहे, घाट आहेत, रस्ते आहेत, बागा आहेत इत्यादी बाबतीत अपात्रता आणि उत्तरदायित्व, निर्बंध आणि अटी लादल्या जाणार नाहीत. म्हणजे हे सुद्धा धर्म, वंश, जात, लिंग याच्यावरून इथं भेदभाव केला जाणार नाही. आणि ही तरतूद राज्य व खाजगी व्यक्तींनी भेदभाव करण्याविरुद्ध लागू आहे. राज्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, खाजगी व्यक्ती म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आता मी तुम्हाला जे बोलले होते की मूलभूत हक्कामधला कुठला पण हक्क तुम्ही घ्या, प्रत्येक हक्काला घटनेने अपवाद दिले आहेत. मग या पण हक्काला अपवाद आहे का? भेदभाव न करण्याच्या सर्वसाधारण नियमाला 3 अपवाद मिळतात. जसं आपण कलम 14चे अपवाद बघितले होते, तसंच आपण इथं कलम 15चे अपवाद बघतोय. बघा पाठीमागं आपण काय म्हटलं? धर्म, वंश, लिंग. बरोबर. लिंग हा शब्द तिथं आला होता. पण राज्यामध्ये काय काय येतं? संसद येते, राज्याचं विधिमंडळ येतं, स्थानिक स्वराज्य संस्था येतात, प्राधिकरण येतात. तर राज्य महिला आणि बालकांसाठी
विशेष तरतूद करू शकते का? करू शकते. मग इथं पुरुष म्हणणार का की नाही तुम्ही कलम 15चं उल्लंघन करताय? कलम 15 मध्ये तर असं दिलेलं आहे की लिंग याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही म्हणू शकत. कारण का? आपल्याला माहिती की महिला आणि बालक यांना विशेष तरतुदींची गरज आहे, बरोबर, आणि तेवढं पुरुषांना समजतं. ओके. स्थानिक संस्थांच्या जागांमध्ये महिलांसाठी आरक्षण आहे का? आहे. मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय आहे. त्याच्यामुळं हा अपवाद आहे, याला तुम्ही कलम 15चं उल्लंघन होतं असं म्हणू शकत नाही. राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासवर्गीय नागरिक आहेत किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करू शकतात, बरोबर. जे आपण 1951 ची पहिली घटना दुरुस्ती बघतो ना, सार्वजनिक शैक्षणिक संस्था असतात पण तिथे काही जागा आरक्षित असतात की नाही, ठेवू शकतं राज्य, किंवा जी फीज असते, शुल्क असतं, त्याच्यामध्ये सवलत सुद्धा देऊ शकते. तर हे काय आहे? हे आहे कलम 15चा अपवाद. भेदभाव न करण्याचे 3 अपवाद आहेत, बरोबर. पुढचा अपवाद बघा. राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय नागरिकांसाठी किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून, बघा इथे काय आलेला आहे शब्द, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून राज्याचे अनुदान मिळणाऱ्या किंवा न मिळणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांसहित सगळ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष तरतूद करू शकते. हा पॉइंट महत्वाचा आहे. जर आपण एक्झाम मध्ये वाचला तर आपल्याला काय वाटतं की जिथं राज्याचं अनुदान मिळतं तिथंच हे सगळं पॉसिबल आहे, पण इथं फक्त वगळलंय कोणाला? अल्पसंख्याकांना. उदाहरणार्थ जैन धर्म आहे, बरोबर. जैन धर्म आपण अल्पसंख्याक मानतो, यांच्या शैक्षणिक संस्था असतात, यांना वगळले, बरोबर. आणि इतर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत किंवा राज्याचं अनुदान मिळणाऱ्या संस्था आहेत, इथं मात्र शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी प्रवेशासाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात. शेवटची तरतूद 2005-93 घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे. केंद्रीय शिक्षण संस्था कायदा संमत केलेला आहे. हे अजूनपर्यंत एक्झाम मध्ये विचारलं नाही, पण घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. आणि हा जो कायदा आहे, या कायद्याने काय केलेलं आहे? इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण. हे सगळ्यांनाच माहित आहे. 27% आरक्षण आहे हे सर्वांना माहित आहे, पण ही घटना दुरुस्ती कोणती आहे? केंद्रीय शैक्षणिक संस्था कायदा कोणता आहे हे मात्र माहित नाही, बरोबर. तर हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे कलम 16. काय आहे कलम 16? सार्वजनिक नोकऱ्यामध्ये संधीची समानता. आता आपण लेक्चरच्या सुरुवातीला बघितलं होतं की काही मूलभूत हक्क हे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत आणि काही मूलभूत हक्क हे कोणासाठी आहेत? नागरिक आणि परकीय, पण मित्र देशाचे परकीय, शत्रू देशाचे परकीय नाही, बरोबर. तर राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य नाही कन्सिडर करायचं. राज्यामध्ये कोणत्याही पदासाठी नोकरी किंवा नियुक्तीच्या बाबतीत सर्व नागरिकांना समान संधी असेल असं कोणत्या कलमात म्हटलंय? कलम 16 मध्ये. एका मार्काला तुम्हाला एक कलम विचारलं जातं. आता राज्यामधील नोकरी किंवा पद याच्या बाबतीत धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण किंवा वास्तव्य याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही, किंवा ह्या कारणावरून एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवलं जाणार नाही, बरोबर. एखादं पद आहे तर तिथं तुमचा धर्म वेगवेगळा आहे म्हणून एका कॅन्डिडेटला घ्यायचं, दुसऱ्या कॅन्डिडेटला डावलायचं असं केलं जाऊ शकत नाही. कारण का? सार्वजनिक नोकऱ्यामध्ये सर्वांना संधीची समानता दिसून येते. जसं पाठीमागे आपण बोललो होतो की प्रत्येक कलमाला अपवाद आहेत, तसंच कलम 16 ला सुद्धा अपवाद आहेत. किती आहेत बघा? 3 अपवाद आहेत. कोणते 3 अपवाद आहेत?
आता इथं तुम्हाला काय म्हटलंय की वास्तव्य याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही, पण राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा इतर प्राधिकरण यांमध्ये काही नोकऱ्या किंवा नियुक्तीसाठी वास्तव ही अट असेल आणि ही अट ठरवेल कोण? क्वेश्चन तुम्हाला हाच विचारला जातो की ही जी अट आहे ही अट कोण ठरवतं? तर अट ठरवते संसद, बरोबर. तर हे लक्षात ठेवा, अट कोण ठरवणार आहे? संसद ठरवणार आहे, बरोबर. म्हणजे वरती जरी तुम्हाला दिलेलं असलं तरी अपवाद काय आहे की संसद अट घालू शकते, वास्तव्याची अट. हा झाला पहिला अपवाद. पुढचा अपवाद बघा, राज्य सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या मागासवर्गीयांसाठी पदे व नियुक्ती यांमध्ये राज्य आरक्षणाची तरतूद करू शकते. पुरेसं प्रतिनिधित्व नाहीये कोणासाठी? मागासवर्गीयांसाठी. यांच्यासाठी राज्य आरक्षणाची तरतूद करू शकते का? करू शकते. धार्मिक संस्था आहेत, संघटना आहेत. तर धार्मिक संस्था आणि संघटनांमध्ये प्रशासकीय मंडळाचा सदस्य किंवा इतर पदावरती विशिष्ट धर्माचीच किंवा संप्रदायाचीच व्यक्ती असेल अशी तरतूद करता येते. इथं हे कारण देता येत नाही की नाही बाबा धर्म वंश याचं उल्लंघन होतंय, नाही. धार्मिक संस्था आहे, XYZ धर्माची आहे, त्यांनी जर ठरवलं की त्याच धर्माचा व्यक्ती पाहिजे तर हे असं होऊ शकतं, कारण का? कलम 16चा तो अपवाद आहे. आता इथे तुम्हाला मंडल आयोगासंबंधी उल्लेख आलेला आहे. मंडल आयोगावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. कशासाठी आला होता बघा मंडल आयोग? सन 1979 मध्ये मोरारजी देसाई सरकार आणि हे बीपी मंडल होते संसद सदस्य. तर संसद सदस्य बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा मागासवर्गीय आयोग, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालेले आहेत की पहिला मागासवर्गीय आयोग कधी आला होता, कोणाच्या अध्यक्षतेखाली? पहिला होता काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरा जो 1979चा आहे तो बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. कशासाठी हा आयोग नेमला होता? तर कलम 340 अनुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी व विकासासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी, बरोबर. तर दुसरा जो आयोग आला होता मागासवर्गीय आयोग 1979 मध्ये, तो 340 नुसार होता. कलम 340 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या परिस्थितीचा अभ्यास करणं आणि त्यांच्या विकासासाठी विविध उपाययोजना सुचवणं. आता मंडल खटल्यामध्ये न्यायालयाने काय केलं? मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद असलेल्या जे कलम आहे त्या कलमाच्या व्याप्तीचं परीक्षण केलं. कलम 16 पोटकलम 4 याचं परीक्षण केलं. ठीक आहे. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, मंडल आयोग कधी आला होता, कशासाठी आला होता. आणि मग न्यायालयानं काय केलं? इथं सर्वात महत्वाचा निर्णय न्यायालयानं घेतला की जे उच्च जातीचे गरीब आहेत ना, उच्च जातीचे गरीब, त्यांच्यासाठी जे 10% आरक्षण होतं ते रद्द केलं, बरोबर. हे आरक्षण रद्द केलं आणि इतर मागासवर्गीयांसाठी जे 27% आरक्षण आपण पाठीमागं बघितलं होतं ते घटनात्मक दृष्ट्या वैध आहे असा निर्णय दिला. पण याच्यामध्ये पण काही अटी समाविष्ट केल्या. आता न्यायालयानं या 27% आरक्षणासाठी कोणत्या अटी ऍक्सेप्ट केले आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाही, पुस्तकामध्ये पण नाहीये, नाही केलं तरी सुद्धा चालतं. ओके. सरकारच्या उपाययोजना मात्र तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. रामनंदन समिती आली होती मागासवर्गीय उन्नत गट ठरवण्यासाठी. तुम्हाला एका बाजूला समित्या दिल्या जातात, एका बाजूला ती समिती कशासाठी कंडक्ट केली होती हे दिलं जातं. संसदेच्या कायद्याने 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना. लक्षात ठेवा. पदोन्नती आरक्षणाबाबत निर्णय रद्द, याच्यावरती बघा भरपूर आर्टिकल आले होते, पण असले क्वेश्चन लोकसेवा आयोग विचारत नाही. स्टॅटिकचा भरपूर भाग आहे आयोगाला विचारण्यासारखा. फक्त हा निर्णय रद्द करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती झाली होती आणि कधी झाली होती तेवढं लक्षात ठेवा.
तर 1995 मध्ये घटना दुरुस्ती झाली होती. कितवी होती? 77वी घटना दुरुस्ती. ओके, क्लिअर. चला, तर हे झालं आपलं कलम 16. याच्यानंतर आहे कलम 17. कलम 17 काय आहे? कलम 17 अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करणे. अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करणे आणि कोणत्याही स्वरूपामध्ये तिचं पालन करता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की मॅडम पण अजूनही काही ठिकाणी ही प्रथा असलेली दिसून येते, बरोबर. पूर्णपणे तर नष्ट नाही झालेली, पण अजून पण काही ग्रामीण भागामध्ये दिसून येते, पण कमी झालेली आहे. कायदा कधीचा आहे बघा? 1976. अस्पृश्यता अपराध कायदा जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले जातात. 1955 मध्ये सर्वंकष दुरुस्ती करण्यात आली, त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आणि शिक्षेच्या तरतुदी पण अधिक कडक करण्यात आलेल्या आहेत. नागरी हक्क संरक्षण असं नामकरण केलेलं आहे. हे सगळे कायदे तुम्ही बघू शकता केसागर स्पर्धा या चॅनलवरती. तिथं मी घेतलेले आहेत हे सगळे कायदे. तर त्या चॅनलवरती तुम्ही केसागर पब्लिकेशनचा केसागर स्पर्धा हा चॅनल आहे, तिथं आपण मानवी हक्कांशी रिलेटेड सगळे कायदे घेतलेले आहेत. ओके. घटनेच्या कलम 17 अन्वये अस्पृश्यता निर्मूलन केले गेल्यामुळे व्यक्तीला प्राप्त झालेले हक्क म्हणजे नागरी हक्क अशी व्याख्या या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे, बरोबर. हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाही. एक्झाम मध्ये तुम्हाला हा पॉइंट विचारतात की अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या आपल्या घटनेमध्ये दिलेली आहे का किंवा कायद्यामध्ये दिलेली आहे का? नाही. अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या ना आपल्या घटनेमध्ये आहे ना आपल्या कायद्यामध्ये आहे, बरोबर. मग तुम्ही म्हणाल मॅडम मग हे ठरवलं कसं जातं? कलम 17 मध्ये वापरलेला अस्पृश्यता हा जो मुद्दा आहे, शाब्दिक अर्थाने घ्यायचा आहे का? नाही. व्याकरणाच्या दृष्टीने घ्यायचा आहे का? नाही. तर याचा अर्थ काय घ्यायचा आहे की आपल्या देशामध्ये काळाच्या ओघामध्ये ज्या काही प्रथा चालत आलेल्या आहेत त्या प्रथा म्हणजे अस्पृश्यता. असं कोणी सांगितलंय? सुप्रीम कोर्टाने सांगितले का? नाही. म्हैसूर उच्च न्यायालयानं सांगितलेलं, बरोबर. तर हे म्हैसूर उच्च न्यायालयाबद्दल तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त घटनेमध्ये याचा अर्थ आहे का नाही तेवढं लक्षात ठेवा. काही जातींमध्ये जन्म झाल्याने त्या वर्गातील लोकांवर होणारा सामाजिक अन्याय असा त्याचा अर्थ आहे. सिंपल अर्थ आहे अस्पृश्यतेचा. त्याच्यामुळं व्यक्तींवरती टाकलेला सामाजिक बहिष्कार असेल किंवा त्यांना धार्मिक सेवेतून वगळलं जाणं असेल, त्यांना समाविष्ट न करण्याचा विषय असेल, तर हे सगळं कशामध्ये येतं? अस्पृश्यतामध्ये येतं, बरोबर. नागरी हक्क संरक्षण कायदा जो आहे 1955चा, तर नागरी हक्क संरक्षण कायदा हे तुम्हाला मेन्सला विचारतात. नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार अस्पृश्यते संबंधीच्या गुन्ह्याबद्दल किती महिने शिक्षा आहे? 6 महिने कारावास, 500 रुपये दंड या दोन्ही पण शिक्षा होऊ शकते. ओके. आणि आणखी एक शेवटचा पॉइंट जो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलाय तो म्हणजे एखादा पर्सन आहे त्यानं अस्पृश्यतेचा गुन्हा केलाय, तर तो संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरतो का? तर ठरतो. याला IMP करा. IMP, ठीक आहे. अस्पृश्यतेचा गुन्हा करणारा पर्सन संसद किंवा विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरत नाही. आता कोणत्या कृती म्हणजे अपराध आहेत असं कायद्यात म्हटले? कायद्यात म्हटले बरं का, आपल्या घटनेमध्ये नाही म्हटलेलं, कायद्यामध्ये म्हटलेलं आहे, बरोबर. काय म्हटलेलं आहे बघा, सोपं आहे हे, एक्झाम मध्ये विचारत नाहीत. उपासनेच्या सार्वजनिक उपासना स्थळ आहे. कोणता शब्द आला इथं? सार्वजनिक. सार्वजनिक उपासनेच्या स्थळी प्रवेश नाकारणे, उपासना करण्याला प्रतिबंध करणे. पारंपरिक, धार्मिक, तत्वज्ञानाच्या किंवा इतर कारणावरून अस्पृश्यतेचं समर्थन करणं हा पण गुन्हा आहे. दुकान असेल, उपाहारगृहे असतील, सार्वजनिक करमणुकीच्या जागा असेल, इथं प्रवेश नाकारणं, अस्पृश्यतेच्या कारणावरून अनुसूचित जातीच्या व्यक्तींचा अपमान करणं,
सार्वजनिक हितासाठी एखादं रुग्णालय स्थापन केले, एखादी शैक्षणिक संस्था स्थापन केली, वसतिगृह स्थापन केले आणि इथं जर अस्पृश्यतेच्या कारणावरून प्रवेश नाकारला जात असेल तर तो अपराध आहे असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अस्पृश्यतेच्या प्रथेचं पालन केलं जातं. कोणत्याही व्यक्तीला माल विकण्यास किंवा सेवा देण्यास नकार दिला जातो. या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या कृती अपराध आहेत असं कुठं म्हटलेलं आहे? हा जो कायदा आहे 1955चा नागरी हक्क संरक्षण कायदा, तिथं म्हटलेला आहे. ओके, आता इथं तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट दिलेला आहे बघा. कलम 17 मधील जे अधिकार आहेत ते खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे या अधिकाराचे उल्लंघन होऊ नये म्हणून आवश्यक ती कारवाई करणं ही कोणाची जबाबदारी आहे? राज्याची जबाबदारी आहे. आणि कसली जबाबदारी आहे? घटनात्मक जबाबदारी आहे. कोणी म्हटलंय? सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. ओके, क्लिअर. तर कलम 17 सोपा आहे, फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ घटनेमध्ये पण दिलेला नाहीये आणि जो नागरी हक्क संरक्षण कायदा आहे 1955चा त्याच्यामध्ये पण दिलेला नाही. याच्यानंतर आहे कलम 18, पदव्या संपुष्टात आणणे. इथं तुम्हाला 4 तरतुदी दिसून येतात. कोणत्या तरतुदी आहेत बघा? जर उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केलंय, लष्करी कार्य केलंय आणि एखाद्या माणसाला पदवी दिली तर ती पदवी संपुष्टात आणली जाते का? नाही. कारण का? शैक्षणिक किंवा लष्करी कामाबाबत दिली. तर शैक्षणिक आणि लष्करी कामाबाबत देण्यात येणाऱ्या पदव्या सोडून राज्य कोणत्याही नागरिकाला किंवा परकीय व्यक्तीला पदवी देणार नाही. शैक्षणिक कामासाठी देऊ शकतं, लष्करी कामासाठी देऊ शकतं, पण इतर कारणासाठी नाही देऊ शकत. भारतातला कोणताही नागरिक परराष्ट्राकडून कोणतीही पदवी स्वीकारणार नाही. अपवाद तुम्हाला सांगितलंय, शैक्षणिक लष्करी कामाबाबत स्वीकारू शकता, इतर कामासाठी नाही. आता इथे काय सांगितलंय बघा कलम 18 मध्ये की राज्य लष्करी अगर शिक्षण विषयक पदव्यांव्यतिरिक्त कोणतीही पदवी प्राप्त करू शकणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणतीही पदवी किंवा किताब स्वीकारता येणार नाही. कलमामध्ये काय स्पष्ट केले बघा? भारताचा नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती राज्यातील एखाद्या प्राप्तीच्या किंवा विश्वस्ताच्या पदावर असेल तर तिला राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय, म्हणजे आपल्या देशामध्ये एखादं प्राप्तीचं किंवा विश्वस्ताचं पद आहे, पण त्या पदावरती कोण आहे? भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती आहे. आता त्या भारताच्या नागरिक नसलेल्या व्यक्तीला परकीय देशाकडून पदवी स्वीकारता येत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तिला राष्ट्रपतीची संमती मिळत नाही. बरोबर. तसेच राज्याच्या प्राप्तीच्या किंवा विश्वस्ताच्या पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, मग ती भले आपल्या भारताची नागरिक असू दे, तिला सुद्धा राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणतंही पारितोषिक, मेहनताना किंवा पद स्वीकारता येणार नाही. कलम 18 मध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटनेने पदव्या देण्याची प्रथा जरी बंद केली असली तरी, आता पदव्या म्हणजे कोणत्या माहिती का? जहागीरदार, महाराजा, सम्राट अशा पदव्या बंद केलेत. त्याच्यामध्ये परमचक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र ह्या ज्या लष्करी पदव्या आहेत, नागरी पदव्या आहेत, या पदव्या येतात का? नाहीत येत. यांची सुरुवात कधी झाली होती? 1954 मध्ये. आता ह्या ज्या नागरी पुरस्कार म्हणतो आपण याला, हे चालू झाले होते 54 मध्ये, पण पुढे काय झालं? जनता सरकारच्या राजवटीमध्ये बंद केलं होतं या पदव्या द्यायचं, पण पुन्हा चालू केलेला आहे. ओके, तर इथं आपण बघितला हा कलम 18. याच्यानंतर जे पुढचं कलम आहे ते आहे कलम 19. सर्वात महत्वाचं कलम तुम्ही म्हणू शकता कलम 19. याच्यामध्ये तुम्हाला बघा स्वातंत्र्याचा हक्क मिळतो. भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. ही इमेज आहे लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधली.
तर 6 हक्काचं संरक्षण. आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की कलम 19 ने सगळ्या नागरिकांना 6 हक्कांची हमी दिलेली आहे. कोणकोणते आहेत 6 हक्क? एक तर तुम्ही हे अ, ब, क, ड, ई आणि फ अशाच सिक्वेन्सने लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये पण असाच सिक्वेन्स विचारला जातो. कलम 19 अ आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19 ब आहे शांततापूर्वक आणि निशस्त्र सभा भरवण्याचा हक्क. कलम 19 क आहे संस्था, संघटना, सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क. कलम ड आहे भारतीय प्रदेशात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचा हक्क. जोड्या लावामध्ये विचारतात हे. भारतीय प्रदेशात कोठेही राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा हक्क. कलम 19 फ आहे कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कलम 19 मध्ये किती अधिकार होते? 7 अधिकार होते. बरोबर. पण 44वी घटना दुरुस्ती झाली. मालमत्ता मिळवणे, मालमत्ता धारण करणे आणि विकणे हा हक्क काढून टाकला. आता इथे जे तुम्हाला 10A दिसत आहे ना, 10A, तर हे 10A काय आहे बघा. 10A वरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन पण विचारलाय की सहकारी संस्थांची जी तरतूद आहे ती कधी झाली आणि कोणत्या घटना दुरुस्तीनं झाली. तर सन 2011 97वी घटना दुरुस्ती कायद्यान्वये सहकारी संस्थांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे जे 6 हक्क आपल्याला घटनेनं दिले ते राज्याच्या कारवाईपासून तर संरक्षित आहेत, पण खाजगी व्यक्तीपासून नाहीत. याला IMP करा. राज्य कारवाई करून याच्यावरती तुम्हाला ऍक्शन घेऊ शकतं, पण खाजगी व्यक्तींपासून नाही. हे हक्क फक्त कुणासाठी आहेत? नागरिकांसाठी आणि कंपनीच्या भागधारकांसाठी आहेत. परकीयांसाठी किंवा कंपनी, निगम यांसाठी, वैधानिक व्यक्तींसाठी नाही. वैधानिक म्हणजे काय? संवैधानिक म्हणजे काय? असंवैधानिक म्हणजे काय? घटनात्मक म्हणजे काय? बिगर घटनात्मक म्हणजे काय? हे सगळं आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. कलम 19 मध्ये उल्लेख केलेल्या कारणांसाठीच इथं च लागलेला आहे बघा. कलम 19 मध्ये जी कारणं उल्लेखलेली आहेत त्या कारणांसाठीच राज्य या 6 हक्कांच्या उपभोगावरती वाजवी बंधनं, वाजवी म्हणजे तुम्ही म्हणू शकता योग्य ती बंधनं, न्याय्य बंधनं घालू शकतं, इतर कारणांसाठी मात्र नाही. म्हणजे थोडक्यात काय, जसं आपण कलम 14, 15, 16, 17 अपवाद बघितले तसंच तुम्ही कलम 19 ला सुद्धा अपवाद बघणार आहात. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. इथं तुम्हाला इंग्लिश मध्ये पण सगळे हक्क दिलेले आहेत, करून घ्या. कलम 19 मध्ये पहिलं आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बरोबर. तर प्रत्येक नागरिकाला आपला दृष्टिकोन, आपलं मन, आपला विश्वास, दृढ विश्वास तोंडी, लेखी, मुद्रित चित्राद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे मुक्तपणे मांडता येतो का? येतो. बरोबर. हे तुम्हाला विचारतात बरं का सगळं, हे लक्षात ठेवा. आणि आता इथं काय म्हटलेलं आहे बघा की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो असं सुप्रीम कोर्टानं म्हटले. कोणत्या बाबींचा? स्वतःच तसेच इतरांचा दृष्टिकोन तुम्ही प्रसारित करू शकता. मुद्रण स्वातंत्र्याचा समावेश येतो इथं, येतो. त्याच्यानंतर व्यापारी जाहिरातींचं स्वातंत्र्य, दूरध्वनी संभाषणाची नोंद म्हणजे याला आपण टेलिफोन टॅपिंग म्हणतो, त्याचा हक्क पण याच्यामध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमावर सरकारची मक्तेदारी नाही. राजकीय पक्ष किंवा संघटनांनी पुकारलेला बंद याच्या विरोधी हक्क आहे. सरकारी कामकाज माहिती करून घेण्याचा हक्क आहे, हे तुम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये आलेलं आहे. शांत राहण्याचा हक्क, वृत्तपत्रांवरती मुद्रणपूर्व निर्बंधाच्या विरुद्ध हक्क, पण याच्यामध्ये निदर्शने आणि धरणे करण्याचा हक्क नाही. सॉरी, आहे पण संप करण्याचा हक्क नाही. हे लक्षात ठेवा. ठीक आहे.
तर हे झालं आपलं कलम 19 मधलं फक्त पहिलं स्वातंत्र्य, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर आज आपण कलम 14 ते कलम 19 कंप्लीट केलेली आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची कलम कंप्लीट करूया. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लेक्चर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळून जातील.